खूप अवघड होतं मला सुरुवातीला. खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही, पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला. ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि दादा म्हणजे मी खूप घाबरलेले. पण जसं दादा तुम्ही आलेत प्रॅक्टिसच्या वेळेस, आम्ही भेटलो, अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे. एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे. आणि मीच नाही, माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते. त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात खरं तर. आणि म्हणजे बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत. आम्ही आम्ही किती वेळा, आपण पाचवी 6वी भेट आहे आमची. पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेले सुरुवातीला आणि आज ते मला भेटले, तर त्यांच्या स्वभावात काडी मात्राचाही काही फरक नाहीये. खरंच ते खूप 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 छान आहे. बस मी कौतुक कराल तेवढं कमी आहे दादांचं. पण खरंच थँक्यू. आणि मला खरंच खूप छान वाटलं. नाही, तिने खूप कौतुक केलं. बोल जीवन गौरव आहे की ट्रेलर विजिट आहे मला कळलं नाही. पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव घेतात, ते म्हणजे प्रीतम कागणे. तिच्यामुळे ह्या सिनेमात मला ही खरी हा रोल खरा तिच्यामुळे मला मिळाला. कारण ती विशाल सरांची जुनी मैत्रीण आहे. त्यांनी 36 तो एक सुभाषगंचा सिनेमा केला होता. सो जेव्हा नावं निघाली तेव्हा प्रीतमने माझं नाव सुचवलं आणि ह्या सिनेमाचा भाग झालो मी. पण ही जी सगळी हे गाणं ज्या सिनेमात ज्या मूडला येतं, गौतमी पाटील हवी. गौतमी पाटील आम्ही भेटतोय. गौतमी प्रचंड बिझी आहे, तिचे शो चालेत, पण तिनेही हे गाणं आम्ही एका रात्री शूट केलंय. आणि अॅग्नेर सर, सोनाली, हे सगळ्यांचं कौतुक. आमच्या राहुल ठोंबरे यांनी कोरिओग्राफ केले, त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. कारण एका रात्रीत नॉनस्टॉप म्हणजे भाई आम्ही त्या सकाळपर्यंत अशीच होतो. आणि तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो. माझ्या शिवलात आलेली धिंगाणाला. मला असं वाटतं की तिचा ऑरा कमाल आहे. ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्यासाठी वेड आहे. पण साधी मुलगी आहे, सिंपल आहे. प्रत्येक स्टेप हे बरोबर आहे नाही, हे कसं करू दादा, हे कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करू. मला खूप बरं वाटलं. म्हणजे कसं असतं, कधी कधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपलं शिकवते की नाही अजूनही आपण आणखी थोडं शिकायला पाहिजे. त्यामुळे तिने एवढं, म्हणजे मी तिला बोलता किती शो झालेत, हजाराच्या वेळेस तो शो केले असतील तिने. एवढा सगळी पॉप्युलॅरिटी आहे. पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचंय, एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, त्यात एनर्जी टाकायची आहे. आता मला ते बडं नाही, सिद्धार्थ तिची एनर्जी. पण तिने ज्या पद्धतीने या गाण्यात, आता तुम्ही वन्स मोर होणार, नाच टीमवर हे गाणं उपलब्ध आहे, लोकांना आवडते. सो ह्या सिनेमाचा भाग होणं, या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचं आहे. आणि थँक्यू, माझं खूप कौतुक केलं सर. मुळात खूप चांगली व्यक्ती आहेस तू आणि आयुष्यभर अशी तर आईवडिलांचा आशीर्वाद असेच पाठीशी राहते. थँक्यू.